नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो फिरण्यासाठी आणि इथे ना व्लॉग बिलकुल निघालेला नाही आहे. जेवढा काही निघालेला आहे मी तुम्हाला दाखवते, कारण आमचे फोन झालेले होते डेड आणि आम्हाला खूप ट्रेन वगैरे बदलावं लागत होत्या, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ निघालेले नाही. पण हे जे काही व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. आतमध्ये मला झोपलेले आणि मी आलेली आहे लखनौला. तर पूर्ण एक दिवस फोन बंद होता माझा, कारण फोन डेड झालेला होता आणि फोन चार्ज होत म्हणजे करता आला नाही, बिलकुल करता आला नाही फोन चार्ज. इतकी धावपळ झालेली होती इथपर्यंत येण्यासाठी. तर कम से कम मी 4 ट्रेन बदललेले आहेत. 4 ट्रेन, 4 लगेज, 3 लेडीज, 2 मुलं आणि हे एकटे. तरी फायनली आम्ही सगळे आलेलो आहोत, सुखरूप आलेलो आहोत. आणि हे आहे आमची रूम. तर ही रूम आहे, इथे आम्ही आहोत आणि इथे ती एक आमची रूम आहे. आणि हे बघा मला ड्रेस भेटलेला बघा, हे आमचे कपडे वाळत आहेत. आणि हे आमची रूम. तर कपडे धुवून टाकलेले आहेत, कारण ऊन पडलेलं होतं मस्त. टाइम होता काहीतरी उडून गेले माझा स्कार्फ उडून गेलाय. हे बघा खाली असं दिसतंय, लग्न पण होतात ना, तर बहुतेक काहीतरी असेल इथे कार्यक्रम, तर डेकोरेशन वगैरे. मला तर आधी स्कार्फ आणावं लागेल जाऊन. मला आठवतं की मी घरात आणली, मी आतमध्ये आणला होता, विसरून गेले होते. तर चला आवरायचंय, जायचं आहे बाहेर व्हिजिट करायला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, खूप ऊन पडलेलं आहे, तर मन होत नाही. पण आता इतक्या दूर आलो तर जावंच लागणार. चला आता मुलं उठवते, रेडी होते. केस कसे झालेले आणि भेट तुम्हाला प्लेस लागेल. तर ही आहे आमची हॉटेल. तर बाहेर जायच्या आधी त्यांना इन्फॉर्म करावं लागत होतं, तर इन्फॉर्म केलं. आणि इथे ना पूर्ण असं मार्केट भरतं. हे बघा सकाळची वेळ होती, तर इथे ना नंतर आम्ही आलो होतो संध्याकाळी, तर फुल मार्केट भरलेलं होतं. तर खूप मस्त वाटत होतं, कारण हा मार्केट एरिया आहे पूर्ण. आणि पण त्याचा लॉस पॉईंट हा होता की आम्हाला रिक्षावाले तिथपर्यंत सोडत नव्हते, आम्हाला पायी जावं लागत होतं, कारण आतमध्ये रिक्षा घुसत नव्हती. तर खूप एन्जॉयमेंट करत आम्ही बसलेलो आहोत रिक्षामध्ये. आणि ह्या इथल्या रिक्षा आहे ना, ह्या रिक्षा खूप आवडतात मला, कारण हे पूर्ण आहे ना दोन्ही साईडनं अशा खुल्या खुल्या असतात, त्यामुळे हवा खूप सुंदर येते. तर इथं आलो आम्ही भीमराव आंबेडकर पार्कमध्ये. तर हा जो पार्क आहे, तर आणि इथं येईपर्यंत खूप ऊन पडलं परत, कारण एवढ्या उन्हामध्ये आम्ही इथं आलो. कारण आम्हाला असं माहिती झालं होतं की इथे हा पार्क आहे ना संध्याकाळी बंद होतो, त्यामुळे आम्ही हा पार्क बघण्यासाठी खास आलो, कारण लखनौमध्ये हा जास्त फेमस आहे. ऊन तर एवढं लागतंय ना, आणि हे संध्याकाळी बंद होते, त्यामुळे आम्हाला आता उन्हामध्ये यावं लागलं पाहण्यासाठी. मायावतीला बांधलेले पूर्ण खूप. तर जितकं दाखवणं होईल तेवढं मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हो हे बघ ना, दाखवते ना. आणि ही माझी बेबी. बेबी हाय. तिकडे जायचं, आतमध्ये लोक झोपलेले आहेत. हो घेतलं मी ते ना. आणि आम्हाला दुसऱ्या गेटने जायचं, तर निघालं. बेबी टोपी कुठे? टोपी घाल ना. आणि बेबीचा मेकअप खराब होईल, तर बेबी टोपी घातलेली नाही. आम्हाला तसं काही नाही, मी रुमाल वगैरे बांधून हिंडत होतो. खूप खूप ऊन आहे, खूप गरमी आहे. पण फिरायचं म्हणजे फिरायचं, खूप मस्त वाटतं फिरायला. आणि हा आमचा सेकंड टाइम. पहिल्या वेळेस आलो होतो तर आम्ही इथं आलो नव्हतो. पाणी 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 पाणी. वाह, ये देख, पाणी पाणी पाणी. थोडं थंड थंड वाटतंय पाण्यामध्ये, पाण्यापासून चालले. म्हणून पहिल्या वेळेस पण आम्ही आलो होतो लखनौला, तर आमचं इथे यायचं राहिलं होतं, कारण आम्हाला जायचं होतं अयोध्येला. तर खूप उशीर झाला होता. तर एक तो मिसिंग पार्ट असा वाटत होतं की आपण जायला पाहिजे होतं, एवढं दूर गेलो आपण गेलो नाही. तसंच आम्हाला मथुराला जायला झालं होतं.
मथुरालाही गेलो नाही मी. तिकीट काढायला आले पप्पा इथं. आपल्याला वापस तिकडे जायचंय. तिकडे जायचं वापस. मग थांबायचं सांगायचं ना तिथं. सगळं सांगायचं. वेलकम टू लखनौ. मी आलेले आहे आंबेडकर पार्कला. माझं ना इच्छा होती, कारण मी गेल्या वेळेस पण लखनौला आले होते ना, तर ती इच्छा होती माझी पार्क बघण्याची. मी इथून गेलो होतो 2-3 चक्कर इथून मारल्या मी आम्ही जिथे पुढे गेलो होतो दुसरीकडे. पण इथं येण्याचं विसरलो आम्ही, कारण आम्ही संध्याकाळच्या वेळेस येत होतो आणि संध्याकाळच्या वेळेस हा पार्क बंद होतो असं आम्हाला सांगितलं. हे नेमकं खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही. मी तिथं विचारलं नाही अजून. विचारून मी तुम्हाला कन्फर्म नक्की करेल. पण पार्क एवढं सुंदर आहे ना. फक्त प्रॉब्लेम आहे की ऊन खूप लागत आहे, पण तरी छान वाटते. नवीन प्लेस आहे. फक्त घरी गेल्यावर तब्येत खराब गेली तरी ती गोष्ट होती. तर चला पार्क एन्जॉय करूया सध्या तरी. खूप सारे हत्ती बनवलेले इथं. इथे आहे पाणी. तर आम्ही सध्या पाणी घेतो एकदा. नंतर आम्हाला तिथे जायचं. तिथे जाऊन बघूया नेमकं आतमध्ये काय आहे. हाय, कल मैं आराध्यान में जा रही हूँ. ये मेरे भी बेबी मम्मी यांच्या काय आहे इकडे आहे ना पाणी. ये पप्पा पप्पाच्या हात अंगठी दाखव बरं आंटी. ये पाय अंगठी. तर मम्मी ये देख. चांगलं आहे ना. ते मोठे आणले होते बॉटल. समोरच मेट्रो आहे. ऑफिस आहे मेट्रो. ये देखो आता इथं पाणी आहे. फोटो काढायचा. इथं थंडगार हवा होती, त्यामुळे ना पार्क बघण्याच्या आधीच हे बघा सगळे इथं झोपलेले आहे. आणि आमच्यासारखे खूप सारे लोक असे झाडाखाली वगैरे बसलेले होते, कारण ऊन एवढं होतं ना, त्यामुळे कोणाचीच फिरण्याची इच्छा होत नव्हती. तर हे बघा हेही झोपलेलं आहे. आम्ही थोडा वेळ रिलॅक्स केलं इथं आणि नंतर निघालो पार्क बघण्यासाठी. कारण आहे ना एवढ्या उन्हामध्ये जाणं तर शक्य बिलकुल नव्हतं. बिलकुल बाहेर निघा वाटत नव्हतं. पण मी खास व्हिडिओसाठी निघाले. चला निघालेलं आहे पाहायला. ऊन तर खूप लागतंय, पण एवढ्या दूर नंतर येणार नाही ना, त्यामुळे उन्हाला बाय बाय करून आम्ही निघालेलो आहे. बेबी फोटो काढते. तर हे बघ किती सुंदर प्लेस आहे. इथे आतमध्ये काहीतरी मूर्त्या वगैरे आहेत, तर ते बघावं लागतं जाऊन. हे बघा 2 हे आता असे मोठं त्याला सावलीला पण चालू शकतो आपण. झाडं तर लावलेले आहेत त्यांनी, पण आता वाढायला टाइम लागेल. तर चला बघूया काय 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 बघायला भेटतंय. आणि जे सगळे हत्तीची जी लाईन दिसते ना ती तिथे आंबेडकरांचा पुतळा सुद्धा आहे. कुठे दिसतंय तो बघा. आपल्याकडे झाडं नाही, इकडे लोक पाहिले का कंपन्या वगैरे नाही, प्रदूषण नाही. बेबी हॅलो गाइस. ये तो मायावती.
गौतम बुद्ध. दोन भाग दिसत होते ना, मायावती स्टॅच्यू, मायावती स्टॅच्यू. स्टॅच्यू सेम सेम आहे, फक्त जे साईडचे स्टॅच्यू आहे ते सगळे चेंज आहे. इकडे गौतम बुद्ध आहे, इकडे आंबेडकर आहे आणि बरेच सारे, खूप सारे. चला इथून जाता निघूया बाहेर. सेवन तर पाहिजे काय बेबी तर खाली अजून. आरव कुठे आहे? सावली बसून आहे बेबी. पाणी बी निघते होते शेतात. डन. सगळं बघितलंय आम्ही, सगळं. इथे यायला खूप खूप कंटाळा केला होता, पण मी व्हिडिओसाठी खास इथपर्यंत आलेली आहे आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर हाती आहे. हाती दीर्घ नाव आहे आज या प्लेसचं. पूर्ण नरडकोडा पडलेलं आहे आणि हे तर बघा, हे तर बसले होते, कुठं बसलेले पता नाही. आता आले की नाही? आलेच आलेच, कारण त्यांनी कॅन्सल केलं. फक्त मी नारळ आले, त्यामुळे ते पण आलेले. त्याच्याकडे इकडे गॅलरी एक, बाकी हे आहेत हत्ती जे खूप दिसत आहेत. आता इथे संध्याकाळी बहुतेक गर्दी होईल. नको ना. तर हा प्लेस जो आहे ना, आंबेडकर पार्क, रात्रीच्या 9 वाजेपर्यंत चालू असतो. 9 वाजता बंद होतो, हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये इथे आलेलो आहोत. खूप सुंदर पार्क आहे. लखनौला आले तर एकदा विजिट इथे नक्की करा, खूप सुंदर आहे. बाकी इथे ना बरेच लोक असं झाडाखाली सावलीला वगैरे बसलेले. बाकी पाण्याची वगैरे पण सोय इथे. बेबी मी एक व्हिडिओ काढते, थोडं 5 मिनिट. मम्मा आरव शांत बस. तर इथे आम्ही सावलीला थांबतोय, नंतर बघूया. नाही हे चालू आहेत आमचे भांडण, आरवचं आणि बेबीच. बर चला थोडा ब्रेक घ्यायचा आहे. ह्या दोघांकडे मी थोडं बघते, ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही.
हा पाय रे ऐकूत राहिला. पडशील बेबी बेबी पडशील. आलं डाऊन झाले ऊन आहे, इतकं ऊन आहे ना. पण स्ट्रक्चर एवढे सुंदर इथे, स्पेशली बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रतिम आहे. आणि हा पुतळा तर खूप सुंदर आहे बघा. तर हा आहे ना कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येईना नाही कारण ऊन खूप आहे, पण ऍक्च्युअल मध्ये बघण्यात खूप सुंदर पुतळा आहे. आणि मी असा पुतळा कुठेच नाही बघितलेला, पण तो कॅमेऱ्यामध्ये येत नाहीये. तर चला आता आम्ही इथून निघतोय आणि भेटतो तुम्हाला रूमवर गेल्यावर. खूप थकलेलो आहे, खूप खूप ऊन आहे. एवढ्या उन्हात तरी आम्ही फिरत आहे. हे मुलं यांचे सारखे भांडण चालू दोघा जणांचे. हे तिकडे थांबलेले आहेत.